हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज परी आणि खुशीच्या स्कूलमध्ये स्पोर्ट डे होता आणि पप्पा आम्ही आलो होतो परीला सोडवायला. कारण की खुशीची स्कूल 10 वाजता होती, परीची लवकर होती आणि त्यांच्या दुसऱ्या ब्रँचमध्ये परीची स्कूल होती. ही त्यांची पहिली ब्रांच आहे. तिथं ग्राउंड वगैरे तर त्याच्यामुळं तिथं त्यांची स्पोर्ट होते. तर 10 वाजता मी आणि माझा भाऊ तिला घेऊन चाललो होतो. कारण की परी तर सकाळी 7:30 वाजताच गेली होती आणि खुशीचा 10चा टाईम होता. UKGचे आणि नर्सरीचे मुलं चालले होते, LKGचे पण. आणि मग खुशीला सोडलं आणि नंतर थोड्या वेळाने मी आणि मम्मी त्यांना घ्यायला येणार होतो. कारण की परीचं जरा आधार कार्डचं काम होतं. तर मी, मम्मी आणि दादू थोड्या वेळाने म्हटलं निघाल, तर मग मम्मी, मी, दादू आम्ही असं रिक्षामध्ये चाललो होतो. त्याचा रिक्षात चालला होता आगाऊपणा. मग आम्ही आलो स्कूलमध्ये. तर स्कूलमध्ये UKGचा डान्स चालू होता आणि काय स्पोर्ट्स खेळत होते मागच्या साईडला दुसऱ्या ग्राउंडमध्ये. आणि ह्या ग्राउंडमध्ये मुलांचा डान्स वगैरे चालू होता. ही खुशीची मिस आहे. ते झालेले स्टुडंट्स क्लासरूममध्ये येऊन चालले होते. मग मी परीच्या मिसकडे गेले कारण की टाईम होऊन गेला होता. तर त्याची मिस म्हटली, नाही भरपूर स्टुडंट असल्यामुळे आम्हाला टाईम लागला. तर ते म्हटले अजून 10 मिनिट्स तरी थांबावे लागेल. मग अजून आम्हाला अर्धा तास तरी लागला तिथे. कारण की परीचं त्यांचं झालंच नव्हतं. सेकंड आणि फर्स्टचा प्रोग्राम त्यांचा चालू होता. मग तिथं आम्हाला कमीत कमी अर्धा ते 1 तास लागला. ह्यांचा डान्स चालू होता. परीने यांनी डान्स केला. मग तिच्या मिसला मी म्हटलं की मी तिला घेऊन जाऊ शकते का? कारण की पॅरेंट्स मुलं घेऊनच चालले होते. नंतर मग त्यांचं सगळं झालं. परीचं सगळं लक्ष माझ्याकडं पण होतं. कारण की मी समोरच होते. तर तिचं लक्ष माझ्याकडं होतं डान्स करताना. आणि ती सेकंड नंबरलाच थांबली होती. मग ती बघत होती मला कुठे आहे. घरी आल्यावर पण विचारत होती. मग त्यांचा डान्स वगैरे झाला. मग आम्ही आलो सेंटर. आधार सेंटरमध्ये परीचं अपडेट करायचं होतं आणि दादूचा चालला होता आगाऊपणा. त्याला बाहेर खेळायला मोकळी जागा होती. तर तो माझा आता माझा हात वगैरे काय पकडू नको, मला माझं चालू दे. ऐकतच नव्हतं. पण गाडी येत होत्या त्याच्यामुळे मम्मी म्हणत होती की त्याला पकड, त्याला एकट्याला जाऊन देऊन
आम्ही रिक्षाने चाललो होतो घरी. रिक्षामध्ये बी आधीच आगाऊपणा चालला होता, मांडीवर वगैरे घेऊ नको, खालीच खेळू दे. नंतर मग खाली आलो घरी, काही जास्त व्हिडिओ काढायला जमलं नाही मला. मग त्यांचा ट्युशनचा टाईम झाला, त्यांना ट्युशनला वगैरे सोडलं आणि नंतर मग त्यांना 8 वाजता मी घ्यायला आले. त्यावेळेस त्यांना खायचे होते मोमोज आणि काहीतरी अजून. तर मग त्यांच्या ट्युशनच्या बाहेरच तिथं होते मोमोज, स्टीम मोमोज, फ्राईड मोमोज. तर मग त्यांनी ते खाल्ले आणि मग म्हटलं की आता घरी जाऊ. तर आजचा परीचा खुशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा फूड चॅनलही मी ॲड केला आहे, त्या चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.